नमस्कार. या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक असं स्वागत. रामकृष्ण हरी सर्वांना. आम्ही आता लोणी पाटी येथील स्वामी समर्थांच्या मठामध्ये आलेलो आहे. आज आमचं काराटी भजनी मंडळ, श्री विठ्ठल प्रासादी भजनी मंडळ काराटी यांचं या ठिकाणी भजन आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण आमचे पूर्ण मंडळ या ठिकाणी भजनासाठी आलेलो आहे. तर तुम्हाला येथील सर्व आज पौर्णिमेच्या निमित्त इथला सर्व परिसर मठातील आणि सर्व तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करते. बघा, हे स्वामी समर्थांचा मठ आहे, लोणी बापखर या गावाच्या हद्दीमध्ये, बारामती तालुका. या ठिकाणी स्वामी समर्थांचा मठ आहे. बघा, इथलं वातावरण तुम्हाला मी दाखवते. बघा, स्वामी समर्थांची अशी मनमोहक मूर्ती आहे. बघा, इथं स्वामी समर्थांच्या प्रत्येक रूपाचे चित्र काढले. त्यांनी जे अवतार घेतलेत प्रत्येक रूपाचं इथं वर्णन केलंय. मंदिराच्या शेजारी मोठा हॉल आहे आणि ह्या हॉलमध्ये दर गुरुवारी आणि पौर्णिमेला मोफत अन्नदान असतं. भाऊ, इथं जी होम आहे, होम म्हणजे दर पौर्णिमेला असतो का? नाही नाही, मग गुरुपौर्णिमेला फक्त गुरुपौर्णिमेला. हो. आज कोणाचं जेवण आहे काय असं काय? आज बारामती पुण्याची मैत्रिणी. होय. आपली सुशीलाबाई जाधव आहे ना, हां ती मैत्रिणी पुण्याची बारामतीत असते. ती हां मठातच असतात काय आता बरेच दिवस झालं तुम्ही येत आहे ना? आम्हाला 4-5 वर्ष आली. होय.
चांगलं वाटतं आहे की नाही बरं दर गुरुवारी महिन्यात 4 गुरुवार आणि 1 पौर्णिमा म्हणजे 5 महिन्यात 5 वेळा आम्ही येतो तिथं काय हां बरेच लोक आपल्या गावातली सेवा करायला येतात पुढल्या गुरुवारी धोंड्यानिमित्त धोंड्याच्या महिन्यात आमचं पुढल्या गुरुवारी धोंड्याच्या महिन्यामुळं आमचं बासुंदीचं जेवण आहे होय 700 ते 800 लोकांचं जेवण होय. आहे नाही चांगली म्हणजे इथं देवांचे भक्त पण वाढलेत भक्त आहे की वाढले, भक्त वाढले. आहेत भरपूर आहेत रोजची 500-700 माणसं येतात होय चांगले पौर्णिमेला गुरुवारी आणि देव पण सगळ्यांना प्रसन्न हा होतो नाही आहे का नाही? पावतो देव पावतोय आहे का नाही? नवस केला तर त्याचा पूर्ण इच्छा पूर्ण होती होय कुठल्याही माणसाची इच्छा बोललं ना हा. ती इच्छा पूर्णच होती हो चांगलं पण मनोभावी इच्छा पूर्ण केली ना हा. त्याची इच्छा मिळतं त्याला फळच मिळतं हो बरोबर आहे सेवा पण तशीच करावी लागते सेवा तर सेवा बिगर सेवेचं नाही. ओके सेवा खूप खूप करा. धन्यवाद भाऊ तुमचे इथं फक्त गुरुपौर्णिमेलाच ना पूर्ण हो? पूर्ण मिळतं. बघा ताई, तो खूप वजन व्हिडिओ पाहतायत तुम्ही एकदा तरी अवश्य ह्या स्वामी समर्थाच्या मठाला भेट द्या खरंच खूप छान आहे असं मस्त प्रसन्न वातावरण आहे खूप छान असं मंदिर पण आहे
पूर्ण मंदिराला पालखीने प्रदक्षिणा करायची आणि प्रदक्षिणा झाल्यानंतर स्वामी समर्थांची आरती होईल आणि नंतर महाप्रसाद. दर्शनाला सुरुवात होते. आता पालखी प्रदर्शनाला सुरुवात होते. अजून कोण अवधूत चिंतन श्री गुरुदेव स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. नमस्कार माझा स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज मार्गी हळू हळू चाला मुखाने दत्त दत्त बोला मार्गी हळू हळू चाला मुखाने दत्त दत्त बोला मार्गी हळू हळू चाला मुखाने स्वामी स्वामी बोला मार्गी हळू हळू चाला
झालेलं आहे आणि आता देवबाप्पाची आरती. करता करता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम मुखावराची सर्वांनी सुंदर रूपे भुवाची संकेताचे नाळ मुखावराची जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शनाचे मान प्रेमाचे मान कामना पूर्ती जय देव जय रत्नाकशी आता स्वामी समर्थ महाराजांची आरती झाल्यानंतर इथे महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे. महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. आपले स्वामी नाही बघा दर गुरुवारी असतं बघा, दर गुरुवारी असतंय ना? नाही, कुठल्या वेळेस सुट्ट्या आहेत म्हणून. सुट्ट्यात पण सुट्टी मिळेल तेव्हा येत आहे. तुम्ही दर गुरुवारी येत आहे कधी तरी? नाही, 2 वेळा झाले. असं दे, एकदा सवय लागल्या येत आहे. वहिनी झालं वय वाढायचं. महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप आभार. कधी या बारामती मोरगाव रोडने कधी जर जात असाल तर तुम्ही नक्कीच ह्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये या. खूप छान आहे, खूप मस्त असं प्रसन्न तुम्हाला वाटेल आणि देवाची भक्ती केल्यानंतर देव सदाही पाठीशी उभा राहतो. त्या मंदिरात आल्यानंतर सगळ्यांना प्रचिती येईलच. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी.